की आम्ही जर निवडून आलो तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलवणार. बाबासाहेबांचं संविधान बदलूच शकत नाही. म्हणून आम्ही आमच्या कामावर उभे आहोत. आमच्या कामावर तुम्हाला वोट मागतोय. पण ज्यांना सांगण्यासारखं नाही ते अपप्रचार करून राहिले. आमच्या देशाला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे. आणि एवढंच नाही तर आमच्या देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे. खऱ्या अर्थाने आज जगामध्ये युनोमध्ये एका प्रश्नाची चर्चा सुरू आहे. त्याचं नाव आहे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, म्हणजे सुखांक. अक्कलकोटचा सुखांक कसा काढायचा तर अक्कलकोटमध्ये उत्तम शिक्षणाकरता किती शाळा आहेत, अक्कलकोटमधले रस्ते किती चांगले आहेत, पाणी किती वेळ प्यायला मिळतं, पाणी किती उपलब्ध आहे, स्वच्छता किती आहे, शाळा कशा आहेत, हॉस्पिटल कसे आहेत, बगीचे कसे आहेत, व्यायामशाळा कशा आहेत. म्हणजे जनतेला ज्या गोष्टीमुळे आनंद मिळणार आहे, जनतेला ज्या गोष्टीमुळे त्यांचं जीवन हे सस्टेनेबल होणार आहे, अशा सगळ्या सुविधा ज्या ठिकाणी असेल त्याचा हॅपी ह्युमन इंडेक्स निघतो. आम्हाला खऱ्या अर्थाने जनतेच्या कल्याणाकरता काम करायचं. आम्ही राजकारणामध्ये खासदार आमदार आणि मंत्री बनण्याकरता नाही आलो. केवल राज बदलना हमारा मकसद नहीं है, समाज बदलना हमारा मकसद है. आणि म्हणून या समाजातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी जर दूर करायची असेल तर योग्य नीती आणल्या पाहिजे. 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. काँग्रेस पक्षाला 60 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. पण या 60 वर्षामध्ये काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरूंनी गरिबी हटावचा नारा दिला. त्यांच्यानंतर इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला. मग राजीव गांधी आले, त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला. मग सोनिया गांधी आल्या, त्यांनीही गरिबी हटावचा नारा दिला. आणि मग आता राहुल गांधी आले, ते पण म्हणतात आम्ही गरिबी हटवणार आहोत. कधी 20 कलमी कार्यक्रमाला, कधी 5 कलमी कार्यक्रमाला, अनेक कलम आली, गरिबी हटावचे नारे झाले. पण शेवटी एवढंच झालं, एक पाव डटाव गरिबी हटाव, हो गया विकास. विकास नाही झाला. शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते, आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं. दवाखान्याची हालत कशी होती? डॉक्टर असेल तर नर्स नव्हती, नर्स होती तर डॉक्टर नव्हते, दोन्ही होते तर औषध नव्हते, आणि तिन्ही होती तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची स्थिती होती. मी ज्या गावात राहतो तिकडे व्हेटरनरी हॉस्पिटल. माझ्या वडिलांनी मला तरुणपणे डेअरीचा धंदा करायला जनावरं विकत घेतली. पण माझ्या गाय म्हशी फळतच नव्हत्या. कारण गाय म्हैस गरम झाली तर डॉक्टर गावातून गायब, आणि डॉक्टर गावात आला तर म्हैस गरम होत नव्हती. शेवटी डेअरी डुबली. हे असंच राज्य झालं. आणि म्हणून आम्हाला असा देश निर्माण करायचा आहे की ज्या देशामध्ये शेतकऱ्याला त्याच्या तरुण मुलाला सन्मानाने जगता येईल. या देशामधला शेतकरी हा अन्नदाता आहे. पण आमच्या सरकारची विशेषता आहे की 2004 पासून मी एका विषयाचा पाठपुरावा करतोय की आपल्या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर तो खऱ्या अर्थाने ऊर्जादाता झाला पाहिजे. आज तुमच्या जिल्ह्यामध्ये किती साखर कारखाने. मी आता बबनरावांच्या गावात गेलो होतो, शिंदेच्या. केवढा मोठा कारखाना आहे. वरतून पाहतो तो कारखाना, हे कारखाने वीज तयार करतात. केवळ वीज तयार करत नाही, इंधन तयार करतात, इथेनॉल. आज आपल्या देशामध्ये 16 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेलची आयात होते. आम्ही ठरवलं की ही आयात नाही झाली पाहिजे, इम्पोर्ट कमी झाला पाहिजे. आणि या देशातला शेतकरी जो अन्नदाता आहे, ऊर्जादाता आहे, तो इंधनदाता झाला पाहिजे. आणि पेट्रोल डिझेलच्या ऐवजी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर आपल्या गाड्या चालल्या पाहिजे. माझ्याकडे गाडी आहे, सुभाष बापूंनी बघितली आहे. ज्यांना संशय असेल ते येऊन नागपूरला या किंवा दिल्लीला या. इनोवा गाडी आहे टोयोटाची. 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते. 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते.
आणि पेट्रोलच्या हिशोबाने जर ॲव्हरेज काढलं तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर होतो. 25 रुपये लिटर माझ्याकडे आहे, बघायला या. आणि आता इंडियन ऑइल 300 इथेनॉलचे पंप टाकणार. मी सगळ्या साखर कारखाना सांगितलं तुम्ही आपले पंप टाका. आणि एवढंच नाही तर हिरो, होंडा, TVS, बजाज या सगळ्यांचे 2 व्हीलर आणि 3 व्हीलर आता इथेनॉलवर चालणारे येणार आहेत. एवढंच नाही तर टोयोटा कंपनीच्या गाड्या सगळ्या फ्लेक्स इंजिनवर येणार आहेत. मारुती सुझुकीच्या इंजिनवर येणार आहेत. आणि आता हे जे पेट्रोल पंप आहे याच्या ऐवजी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर तुमच्या गाड्या चालणार आहे. आणि हे मी सांगतोय. तुम्हाला माहिती आहे ना, मी देशाचा ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री माझ्या अंडर आहे. मी या देशात इलेक्ट्रिकची गाडी मी आणली, इलेक्ट्रिकची स्कूटर आणली, इलेक्ट्रिकची कार आणली, आता इलेक्ट्रिकच्या बसेस आणल्या. फक्त 5 वर्ष वाट बघा, तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या देशामध्ये एसटीच्या बसेस नाही मिळणार. तुमच्याकडे काहीतरी बरं आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश मधल्या बसेस तर अशा आहे का हॉर्न सोडून बाकी सगळं वाजते त्याच्यात. एअर कंडिशन बसेस इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या. आणि तिकिटाचा रेट मी ठरवलाय 30% कमी. आणि गावचा आमचा शेतकरी एअर कंडिशन बसमध्ये मस्त टेकून लॅपटॉपवर बघत आपल्या बसमधून जाईल. तो दिवस आता दूर नाही आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला इंधनदाता बनवण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. पण तेवढ्यावर थांबलो नाही. आता आम्ही डांबर तयार करायला सुरुवात केली. पराठ्या, तुराट्या, ज्वारीची फणं, सोयाबीनचं कुटार आणि तांदूळाच्या शेतीमध्ये जे तणस निघतं ज्याला राईस स्ट्रॉ म्हणतात, हिंदीमध्ये परली म्हणतात, त्याच्यापासून आता आम्ही डांबर पण करायला सुरुवात केली. पंजाब हरियाणात मी 3 प्रोजेक्ट सुरू केले. पानिपतमध्ये आपण प्रोजेक्ट सुरू केला इंडियन ऑइलला मागे लागून. 1 लाख लिटर इथेनॉल पर डे राईस स्ट्रॉ पासून, परलीपासून, धानापासून, तणसापासून. 150 टन बायोबिटुमिन आणि 76,000 म्हणजे 76,000 टन पर इयर हवाई इंधन. सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, अफोर्डेबल एव्हिएशन फ्युएल हे देखील आता शेतकरी तयार करणार आहे. मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेहराडूनवरून दिल्लीत आणलं आणि शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आलं, बायोफ्युएलवर. 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला आपले हेलिकॉप्टर, फायटर जेट हे सगळे आपल्या हवाई इंधन जे शेतकऱ्यांनी तयार केलं त्याच्यावर चालले. आता हे रशियाचं विमान टाटानी ते चालवलं. म्हणजे आता आपल्या देशात तुम्हाला माहिती आहे की साखर सरप्लस, तांदूळ सरप्लस, मका सरप्लस, गहू सरप्लस, MSPI जास्त आणि कमर्शियल प्राइस आहे कमी. त्यामुळे शेतकरी चिंतित आहे. शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते होते ते सांगत होते की आपल्या देशामध्ये आपण जे अन्नधान्य पिकवतो आणि विकतो त्याचे भाव आता आपल्या हातात नाही. आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. तेलाचा भाव, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, साखरेचा भाव ब्राझील ठरवतं आणि तेलाचा भाव मलेशिया ठरवतं. आणि मला सांगताना आनंद होतोय. मी आज म्हटलं मगाशी तिथल्या सभेमध्ये टेंभुर्णीच्या की आम्ही जर इथेनॉल नसतं आणलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे वर्षभर मिळाले नसते. हे लक्षात ठेवा. आज यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे शेतकऱ्यांच्या आणि कारखानदाराचा. याचं कारण आमच्या सरकारने इथेनॉल आणलं. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, बहिणींनो, आपल्याला शेतकऱ्याचा विकास करायचा आहे. शेतकऱ्याचं एकरी उत्पन्न वाढलं पाहिजे, क्रॉप पॅटर्न बदलवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही नवीन आणले द्रोण. मी 3 साखर कारखाने चालवतो. माझ्या शेतीवर द्रोण नुसते आणले नाही तर अमेरिकेमध्ये एक भारतीय सायंटिस्ट होता. तो अमेरिकेमध्ये गेला आणि अमेरिकेमध्ये त्यांनी संशोधन केलं आणि नॅनो युरिया आणि
हाताने फेकल्यानंतर 75% वाया जातं आणि 25% फक्त पिकाला जातं. पण आता द्रोणमधून आम्ही नॅनो युरिया आणि मिश्र खत माझ्या शेतीवर मला एका एकरात 88 टन ऊस झाला. आणि ज्यावेळी स्प्रेइंग केलं नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत तर 8 पोत्याच्या ऐवजी 4 बॉटलमध्ये काम झालं. एक बॉटल 250 रुपयाची, म्हणजे कमीत कमी 5000 रुपये वाचले. आणि या द्रोणमधून जो नॅनो युरिया आणि मिश्र खत वापरलं ते 25% फक्त वेस्ट झालं आणि 75% प्लांटला मिळालं, आपल्या पिकाला मिळालं. आमच्या सरकारने निर्णय घेतला की महिला बचत गट 15,000 बचत गटांना आम्ही द्रोण दिले. आता मळणी यंत्र जसे आले तसे प्रत्येक गावामध्ये निश्चितपणे आता द्रोण येतील आणि आपली औषधं आपण द्रोणमधून फवारा करू आणि शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढेल आणि खर्चही कमी होईल. आपण सोलर पंप आणले. मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपल्या देशामध्ये विशेषतः वीज मंडळाच्या कंपन्या ज्या लॉसमध्ये आहे ते म्हणतात शेतकरी बिल भरत नाही. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आणि विशेषतः आपल्या सोलापूरमध्ये तुम्ही लक्षात ठेवा, मी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगणार आहे, ती खूप महत्वाची आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला जसं आपण आयुष्यभर नोकरी करतो आणि नोकरी झाल्यावर रिटायरमेंटमुळे पैसे जमा करतो बँकेत आणि मग त्या पैशाच्या व्याजावर म्हातारपणी जगतो, तसा आता आपण पाणी पण डिपॉझिट केलं पाहिजे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. माझ्यावर विश्वास ठेवा, मला 9 डॉक्टरेट मिळाल्या डिलीट्स. त्यातल्या 4 डिलीट्स ज्या आहेत त्या कृषी विज्ञानावर मिळाल्या. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट सोलापूर या रस्त्यावर 17 तलाव आम्ही तयार केले. 15.4 लाख क्युबिक मीटर मटेरियल बाहेर काढलं आणि जवळपास 28 खेड्यांना फायदा झाला. सोलापूर बिजापूर 7 तलाव झाले. सोलापूर सांगली 35 तलाव झाले. टोटल 59 तलाव झाले. 53.32 क्युबिक मीटर याचं मटेरियल बाहेर काढलं, ते रस्त्यात वापरलं, हे तलाव फुकटात करून दिले आणि जवळपास 78 खेड्यांना पाणी मिळालं. अशा अनेक आहेत. तुमच्या जिल्ह्यातले सर्व दूर आहे. अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट सोलापूर मार्गामध्ये हसापूर, कोन्हाली, कर्जल, वलसंग, लिंबी चिंचोली आणि कुंभारी. सोलापूर बिजापूरमध्ये सोरेगाव, नंदानी, हिराज, मंदूप, बरूर हे तुमच्या भागातले आहेत. सोलापूर मंगलवेढ्यात माझ्याजवळ मोठी लिस्ट आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाणी आपण जमिनीत डिपॉझिट केलं. मी माझ्या घरची गोष्ट तुम्हाला सांगतो. माझ्याकडे 3 विहिरी आहे. वीज मंडळाचा कधी येते कधी जाते असं अडचण यायची. मी 3ही विहिरीच्या पाणी पुरत नव्हतं. मी आमच्या गावची नदी आणि नाला खोलीकरण केलं. माझ्या विहिरीला पाणी आलं. मी 7.5 हार्स पॉवरचे 7 पंप लावले आणि माझ्याकडे आता 8 ते 10 तासाचं सिंचन होतं. 60 एकर जमीन पाण्याखाली आली आणि मला एकरी 88 टन ऊस झाला आणि 11 क्विंटल पर एकर सोयाबीन झाला. जर आपल्या या जिल्ह्यामध्ये आजही पाण्याची समस्या आहे, आपण अनेक प्रकल्प घेणार आहे. मी विशेषतः ज्यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा आपल्या या पश्चिम महाराष्ट्राकरता मी 6,433 कोटी रुपये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत दिले. 7 प्रकल्पाकरता. सांगली व सोलापूर जिल्ह्यामध्ये कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प 2,775 कोटी. सोलापूर जिल्ह्यातला सांगोला शाखा प्रकल्प 688 कोटी. 3,463 कोटी रुपये या प्रकल्पाकरता दिले. सातारा पुणे जिल्ह्यामध्ये धोम, बलकवडी याच्याकरता 868 कोटी रुपये. सातारा जिल्ह्यात तारळी, कुडाळी, मोठणा, वांग या ठिकाणी पुन्हा असे मी टोटल 6,433 कोटी रुपये पश्चिम महाराष्ट्रात दिले. आणि मला आज खूप आनंद झाला की काल मी जतमध्ये होतो
आणि आज मी सांगोलावरतून पाहिलं, सगळीकडे पाणी पोहोचलं होतं. याचा मला मनापासून आनंद झाला, कारण तिथला शेतकरी आता समृद्ध झाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बळीराजा जलसंजीवनी योजनेत पुन्हा 2 प्रकल्पाला जवळपास 1700 कोटी रुपये दिले. सातारा, सांगलीवर सोलापूर जिल्ह्यात टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाला 1200 कोटी रुपये आणि सातारा जिल्ह्यातल्या उरमोडीला 483 कोटी रुपये असे 1671 कोटी रुपये दिले. अजून मला माहिती आहे की कृष्णेच्या पुराचं पाणी इकडे आणण्याचा आम्ही प्रस्ताव त्याच्यावर काम करतो. या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाला पाणी कसं मिळेल, इथला शेतकरी प्रगती आणि विकास कसा करेल, हाच प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये गावं समृद्ध संपन्न झाली पाहिजे. ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपली जी लोकसंख्या होती ती 90% गावात राहत होती, पण आता आपली लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर 30% कमी झाली. हे लोक कुठे गेले? हे खुशीने नाही गेले, मजबुरीतून गेले. गावात तरुण मुलाला काम नाही, शेतमालाला किंमत नाही. साहेबाची मुलगी काय म्हणते, शेतकरी नवरा नको म्हणते. का? मग मुलगा म्हणे आता बायको मिळतच नाही तर चला मुंबईत नोकरी करा म्हणजे लग्न होईल. आणि म्हणून ही परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे. केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज तयार करायचं आहे. किती वेळ बोलायचं? त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा अशी स्थिती निर्माण करायची आहे की पुन्हा एकदा पुण्या मुंबईत गेलेले आपले तरुण पुन्हा एकदा अक्कलकोटकडे येतील, आपल्या गावाकडे येतील. चलो घर की ओर, ही स्थिती आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. हे मी सांगतोय, मी फोकनाळ लीडर नाहीये. हे पत्रकार बसले इथं, मी यांना नम्रतापूर्वक सांगतो माझं भाषण रेकॉर्ड करून घ्या आणि मी म्हणेल ते होणार नाही तर ब्रेकिंग न्यूज लावून द्या. पर इनमें से कोई माय का लाल नहीं है जो मेरे लिए ब्रेकिंग न्यूज लगा सकता है. जो बोलता हूं वही करता हूं, जो करता हूं वही बोलता हूं. ही गोष्ट पक्की आहे. मी सांगतो तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही योग्य नेतृत्व आणि योग्य नीतिया पॉलिसीज आणणाऱ्या पक्षाच्या बाजूने उभे राहिले तर शेतकरी, शेतमजूर, गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही आमच्या कामावर उभे आहोत. आमच्या कामावर तुम्हाला वोट मागतोय, पण ज्यांना सांगण्यासारखं नाही ते अपप्रचार करून राहिले की आम्ही जर निवडून आलो तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलवणार आहोत. बाबासाहेबांचं संविधान बदलूच शकत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केस झाली, त्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 7 जजेस सुप्रीम कोर्टचे त्यांनी निर्णय दिलेला आहे की या देशात कोणीही पक्ष, सरकार आणि नेता संविधानात मूलभूत बदल करू शकत नाही. जे संविधानाचे मूलभूत तत्व आहे ते सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट हे बदलूच शकत नाही. पण जो पार्ट 2 मध्ये आहे त्यामध्ये असणारी कलमं मात्र बदलवता येतात 2/3 मेजॉरिटीने. पण ही घटना 80 वेळा तोडायचा पाप जर कोणी केलं असेल तर या काँग्रेस पार्टीने केलं. आणि दोष आम्हाला देतात. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात तर बाबासाहेबांची घटना तोड मळून टाकली होती. मी नागपूरचा आहे, लोक माझे आहेत. जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स याच्या आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन आम्हाला मान्य नाही आहे. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयवाद नष्ट करून मानवतेच्या आधारावर सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित करून हे राष्ट्र आम्हाला उभं करायचं आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श शासक. खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनातली एक एक गोष्ट आमचा आदर्श आहे.
आमच्या आई वडिलांपेक्षाही जास्त छत्रपती शिवाजी महाराजांवर आमचा विश्वास आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध लढलं, युद्ध जिंकलं, पण कुठल्या इतिहासात कधी कुठली मस्जिद नाही पाडली. ज्यावेळी ते जिंकले, शत्रू पक्षाच्या आया बहिणी ताब्यात आल्या, त्यांची ओटी भरून त्यांना सन्मानाने आपल्या घरी पाठवलं. ते सेक्युलर छत्रपती शिवाजी महाराज होते. त्या शिवाजी महाराजांची शिवशाही आणि प्रभू रामचंद्राचं रामराज्य या देशात आणण्याकरता आम्ही संकल्प केलेला आहे. आणि मोदींच्या नेतृत्वामध्ये ते आल्याशिवाय राहणार नाही. कारण जे काँग्रेसने 60 वर्षात केलं नाही ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं आहे. आणि म्हणून तुमचे आशीर्वाद एनडीएला, भारतीय जनता पार्टीला, महायुतीला द्या. कमळाच्या फुलाची बटन दाबा आणि आम्हाला कमळाच्या फुलाला इथून विजय करा. मोदीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवशाही आणि रामराज्य आणण्याकरता आपले आशीर्वाद द्या अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.